नमस्कार, गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचं पान कसं करायचं ते। हे अशा प्रकारचं हे पान आज आपण शिकणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत, मोती कलरचे मणी आणि हिरव्या कलरचे मणी, आणि 50 नंबरचा तंगूस धागा घ्यायचा आहे, सुई घ्यायची आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची। तर गेल्या भागात मी तुम्हाला देवघर तोरण शिकवलं होतं। त्या आधीच्या भागात जे दाराचं तोरण शिकवलेलं आहे त्याच तोरणाला हे पान कसं अटॅच करायचं, म्हणजे कसं जोडायचं, आणि हे जोडल्यानंतर तोरण कसं दिसेल हे आता आपण बघणार आहोत। तर सुरुवात करूया। आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा। तर हे पान लावल्यानंतर तोरण अगदी भरीव आणि खूप सुंदर असं दिसतं। तर हे पानही तुम्ही नक्की करून बघायचं आहे। तर आपण बघूया हे पान कसं करायचं। तर धाग्यामध्ये एक हिरवा मणी, एक मोती कलरचा मणी, परत हिरवा आणि परत मोती असे एकूण 4 मणी सुरुवातीला ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे पहिल्या मणीतून तिथूनच सुई घालून धागा बाहेर काढायचा, म्हणजे 4 मण्यांचं चौकोन तयार होईल। आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये परत एक हिरवा मणी, एक मोती कलरचा मणी आणि एक हिरवा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे या मोती कलरच्या मणीमधून तिथूनच धागा बाहेर काढायचा, म्हणजे हा दुसरा चौकोन तयार होईल। आता ह्या 1 2 3 4 चारही चौकोनांमधून मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा चौकोनही असाच करून घ्यायचा। एक हिरवा मणी, एक मोती कलरचा मणी आणि एक हिरवा मणी, तर असाच एक चौकोन अजून करून घेऊया। हे 3 चौकोन करून घेतलेले आहेत। या हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच हिरव्या मणीमधून धागा परत बाहेर काढायचा आहे। आता काय करायचं की 1 2 3 आणि 4 हा मोती कलरचा मणी चौथा, या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा। या हिरव्या मणीमधूनही काढायचं आहे आणि डायरेक्ट ह्या मोती कलरच्या मणीमधून बाहेर काढायचा। आणि इथे आता एक हिरवा मणी, एक मोती मणी आणि एक हिरवा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे। हे 3 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा। परत धागा या हिरव्या मणीमधून बाहेर काढायचा, या खालच्या हिरव्या मणीमधून। प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या, म्हणजे पान व्यवस्थित येईल। आता इथे परत 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। तीन हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा। आता ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। वरच्या एका हिरव्या मणीमधून आणि ह्या 2 हिरव्या मणीमधूनही धागा बाहेर काढायचा। ओके, काय केलं आपण तर हा इकडचा चौकोन झाल्यानंतर हे बघा, हे जसे 2 हे चौकोन तयार केलेले आहेत, तर हा चौकोन झाल्यानंतर ह्या 1 2 3 4 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। हा चौकोन झाल्यानंतर
हा चौकोन झाल्यानंतर 1 2 3 4 4 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला. आता इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा मणी आणि हा धागा निघालेला मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा. आता परत ह्या एका हिरव्या मणीमधून आणि खालच्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता पान टर्न करायचं आणि ह्या एका हिरव्या मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि ह्या पुढच्या एका मोती मणी इथे आता 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे. आता परत पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे तर आता हे मोती कलरच्या मण्यांची ही लाईन झाल्यानंतर हे बघा, ही लाईन झाल्यानंतर पान टर्न केल्यानंतर ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढला होता त्याच्या पुढच्याही एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि त्याच्या एका पुढच्या म्हणजे एकूण 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आपण असं केलं होतं. नंतर पान टर्न केल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे. 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे. मी तुम्हाला इथे ह्या साईडला 3 मणी घ्यायला सांगितले होते, तर तसं न करता ह्या एका 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मोती मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. ओके, अशा प्रकारे. आता ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे वरच्या मोती कलरच्या मणीमधून आणि इथे एक हिरवा मणी, एक मोती मणी आणि एक हिरवा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. परत ह्या 1 आणि 2 मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे. 2 हिरवे मणी ओवून या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता परत पान टर्न करायचं आणि ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढून घ्या आणि इथे 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. आता परत पुढच्या 2 हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1 आणि 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा.
परत या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे एक हिरवा मणी, एक मोती मणी आणि एक हिरवा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा। परत ह्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हे पान पोपटी कलरच्या मण्यांमध्ये करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता, पण हिरव्या मण्यांमध्ये केलात तर तोरण जास्त म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतं, त्यासाठी इथे मी हिरव्या मण्यांचंच पान केलेलं आहे। तर तुम्हाला ज्या मण्यांमध्ये करायचं असेल ते त्या मण्यांमध्ये तुम्ही करू शकता। आता इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि हे जे आपण मोती कलरचे मणी इथे वापरले आहेत तिथे तुम्ही पोपटी कलरचे मणी जरी वापरलेत तरीही छानच दिसेल। या ज्या शिरा आहेत पानांच्या इथे पोपटी कलरचे मणी देखील आपण वापरू शकतो। आता या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हिरव्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता 1 2 3 आणि 4 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे। चार मण्यांमधून धागा बाहेर काढलेला आहे। ओके, आता इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। आता परत या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे। तीन मोती कलरचे मणी ओवून घेतले। आता ह्या एकाच मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता खालच्या 2 हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। हे जे व्हाईट मोती कलरचे मणी घालून जे आपण करतो ह्या पानाच्या शिरा दाखवलेल्या आहेत। आता पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधूनही धागा बाहेर काढलेला आहे। इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। आता पान टर्न करायचं आणि 1 2 3 मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे। आता परत पुढच्या 2 मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा।
आता परत धाग्यामध्ये हे हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढलाय। आता परत ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे एक हिरवा मणी, एक मोती मणी, एक हिरवा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे। ओके, आता परत पुढच्या 2 मोती मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत खालच्या 2 मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता पान टर्न करायचं आणि ह्या एका हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीतून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या 2 हिरव्या मणीमधूनही बाहेर काढून घ्यायचं आहे। पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एक आणि 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 1 2 धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। आता ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक हिरवा मणी, एक मोती मणी आणि एक हिरवा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा। परत पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। इथे परत सेम करायचं, जी ही लाईन आपण केलेली आहे तशीच लाईन इथे करायची आहे। 2 हिरवे मणी ओवून घेऊन इथे 2 हिरवे मणी ओवून घेतले। आता ह्या धागा निघालेला जो मणी आहे तो आणि त्याच्या हा मागचा मणी, 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत काय करायचं तर परत पुढे 2 मण्यातून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा। इथे परत 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 1 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। तुम्ही हे तोरण नक्की करून बघा। जे मी तुम्हाला आधी कलश शिकवलाय ते तोरणपट्टी शिकवलेली आहे आणि त्यात एक ॲडिशनल म्हणून आता पानही शिकवत आहे। तर हे असं पूर्ण सेट असं तोरण पान कलशाचं तुम्ही नक्की करून बघा, खूपच सुंदर दिसतं। आता नवरात्रही येत आहे त्यामुळे दाराला हे तोरण नक्की लावा। रेग्युलरही यूज आपण करू शकतो हे। आता ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे खालच्या, इथे आता 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच हिरव्या मणीमधून धागा बाहेर काढायचा। आता परत 1 2 3 आणि 4
4 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. 1 2 3 आणि 4. आता इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. हे तोरण जर तुम्ही करून विकलं तर ह्याला मार्केटमध्येही खूप छान अशी डिमांड आहे, कारण असं हँडमेड तोरण बाहेर बाजारात कुठेच मिळत नाही. त्यामुळे जर तुम्ही हे केलं तर तुम्हालाही चांगलं म्हणजे प्रतिसाद मिळेल ह्या तोरणाचा. आता इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घेऊन या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आणि इथे परत 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. अजूनही वेगळ्या प्रकारचं पान ह्या जे मी तुम्हाला तोरणपट्टी शिकवलेली आहे त्याला आपण लावू शकतो. ते मी तुम्हाला पुढच्या भागात शिकवेन. म्हणजे येणाऱ्या कुठच्याही भागात मी ते शिकवू शकते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं चिन्ह येईल, तिथे क्लिक करून मग ऑलच्या इथे क्लिक करून ठेवा. म्हणजे तुम्हाला सगळ्या मोत्यांच्या गोष्टी शिकायला मिळतील. नुसतं सबस्क्राईब करून उपयोग नाही. ओके. आता पुढच्या या 2 हिरव्या मण्यांमधूनही धागा बाहेर काढून घ्यायचा. 2 प्रकारची पानं आपण तोरणपट्टीला लावू शकतो. हे मी एका प्रकारचं शिकवते. दुसऱ्या प्रकारचंही थोडंसं वेगळं असं पान आहे, ते मी पुढच्या भागात म्हणजे येणाऱ्या पुढच्या भागात असं नाही तर मागे पुढे नक्की ते शिकवेन. इथे माझ्याशी बोलता बोलता हिरवे मणी ओवून घेतले. इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. काय केलं आपण तर हे इथपर्यंत झाल्यानंतर पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये परत 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे मोती कलरच्या. परत पुढच्या खालच्या 2 हिरव्या मण्यांमधून पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आहे, बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या, त्यामुळे मोत्याच्या रांगोळ्या ह्या व्यवस्थित येतात धागा घट्ट ओढून घेतल्याने. ओके. आता परत पुढे 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 2 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. परत पान टर्न करायचं आहे आणि ओके. आता काय करूया, या 2 मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. इथे एक गाठ मारायची. सिंगलच एकच गाठ बांधायची, 2-3 गाठी बांधू नका. ही एक गाठ बांधल्यानंतर पुढच्या 2-3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा.
आणि इथे आता धागा कट करून घ्यायचा आहे। तर हे पान आता तयार झालेलं आहे। 6 नंबरच्या मण्यांमध्ये हे पान आपण केलं हिरवे आणि मोती कलर वापरून। ओके, जर तुम्हाला हिरव्याच्या जागी पोपटी मणी वापरायचे असतील तसेही वापरू शकता, किंवा मोती मणींच्या जागी पोपटी मणी वापरायचे असतील तसंही वापरू शकता। तसंही केलं तरी हे पान सुरेखच दिसेल। तर हे पान आपण आता तोरण पट्टीला म्हणजे जे दाराचं तोरण असतं त्या तोरणाला लावण्यासाठी केलेलं आहे। जर हेच पान तुम्हाला 5 नंबरच्या मण्यांमध्ये करायचं असेल तर हे असं करायचं, म्हणजे इथपर्यंतच करायचं आहे। ही जी शिरा आपण केलेली आहे इथपर्यंत करायचं, पुढचं वाढवलं तरी चालेल, पण मला तरी हे एवढं बरं वाटतं त्यामुळे मी हे एवढंच ठेवलेलं आहे देवघर तोरणासाठी। ओके, देवघर तोरण तुम्हाला जर करायचं असेल तर एक सिंपलशी अशी पट्टी करून घ्यायची। मी त्याचाही व्हिडिओ मागे पुढे तुम्हाला दाखवेन। पट्टी करून घेतल्यानंतर अशा प्रकारची पानं जोडून घ्यायची आणि एक असं पान, एक जास्वंदाचं फूल किंवा झेंडूचं फूल, म्हणजे जास्वंदापेक्षा झेंडूचं फूल लावलं तर अजून चांगलं दिसेल, तर एक पान, एक झेंडूचं फूल, अशा प्रकारे देवघर तोरणही हे होऊ शकतं। ओके, तर आता हे तोरण कसं करायचं आहे तर मी तुम्हाला हे आधी शिकवलेलं आहे बरोबर। ही तोरणपट्टी, हा कलश, हे सगळं मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे। जर कोणी बघितलं नसेल तर व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते बघून घ्या आणि ही तोरणपट्टी, हे कलश दोन्ही करा आणि त्याच्या मागोमाग एक कलश आणि एक पान असं जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण तोरण करायचं आहे। येणाऱ्या नवरात्राला हे तोरण नक्की करा, नक्की दाराला लावा। गणपतीपर्यंत कोणाचं झालं नसेल तर नवरात्राला लावा, रेग्युलरही आपण लावू शकतो। मार्केटमध्ये ह्याला खूप मोठी डिमांड आहे, तुम्हाला याचा खूप मोठा रिस्पॉन्स मिळेल, कारण असं हँडमेड तोरण मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही। त्यामुळे हे नक्की करा आणि जे सेल करतात त्यांच्यासाठी तर हा फायदाच आहे। व्यवस्थित घट्ट धागा ओढून घेतला की सुंदर असं हे तोरण तयार होतं। ओके, तर ही पट्टी सलग करून घेतल्यानंतर आता ही जी हिरवी लाईन आलेली आहे इथे कलश लावला आहे, सेकंड जी हिरवी लाईन येईल अशीच तिथे हे पान लावायचं। अशाच प्रकारे अल्टरनेट असं कलश पानाचं तोरण तयार होतं। ओके, तर आता हे पूर्ण झालेलं तोरण कसं दिसतंय हे आपण बघूया। तर हे स्वस्तिकचं तोरण पान लावल्यानंतर किती सुंदर दिसतं हे तुम्ही बघू शकता। तर तुम्ही हे तोरण नक्की करून बघा, कलश, पान आणि तोरणपट्टी स्वस्तिकची। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।